माझ्या अंगावर कशाला रॉकेल होतेस? दूर राहायचं. आज मी तुम्हाला पण टाळणार. मला तर मारणारच, पण तुम्हाला पण मारणार. नुसतं युजलेस आहेत दोघी. तुझे तर सगळे नाव फेल होतात. माझीच कुठे राखेल. असं तू काही करणार नाहीयेस. लागेल. अरे का नाही बाळा, नाही बाळा. यायचं नाही माझ्याजवळ, यायचं नाही. मी स्वतःला पेटवून घेईन, आताच घेईन. दूर राहायचं. सगळ्यांनी मरायचंय. अनिका नाही. अनिका काडीपेटी ठेव. डॅड तू दूर राहा. तू जा इथून, निघून जा. मला मारलास तू? खरं तर 10 मारायच्या होत्या, पण एकच मारली आहे. तुला आधीच सांगतेय, इथून निघून जा. यामध्ये पडू नको हा. मी स्वतःलाच मारणार म्हणजे मारणार आहे, आणि स्वतः सगळं या दोघींनाही मारणार आहे, कारण दोघी युजलेस आहे. ठीक, राणी आजी फक्त बोलते डाव करेन, सगळे डाव फेल होतात. मी आज मारणार आहे. तू दूर हो. निका, अगं पण काय झालंय काय एवढं? का तू अशा मारण्याच्या गोष्टी करतेस? रागिणी, अगं तू होतीस ना तिच्या बरोबर. तुझं लक्ष नव्हतं का तिच्याकडे? काय एवढं टोकाचं वागते ती? काय झालंय काय? मी नसतो तर काय केलं असतं दोघींनी? अनिका काय झालं आहे? तुला काय करायचं हा? काय करायचंय नाही सांगणार? काय करायचंय तुला तसं पण? काय करायचं म्हणजे? मी बाप आहे तुझा. मला कळलं पाहिजे तुझ्या आयुष्यात काय काय घडतं ते. नाही सांगणार. का? नाही सांगणार. काय करणार हा? काय करणार? मारणार मला? मारणार? घे मार ना. अनिका, थोबाड फोडेन. मला तेच पाहिजे. मार. अगं आई, हिला मोठ्यांशी बोलण्याची काही अक्कलच नाहीये नाहीतरी. काय काय रागणी? हो, सगळं ओके मध्ये ठीक आहे. ते कमळीला काय तर बोलायचं आहे तुमच्या संग, म्हणून फोन केलता. हा, देऊ का त्याकडं? हा, दे. हा, देतो. हॅलो ऋषी सर. हॅलो, हा बोल कमळे. आओ नाही म्हणजे सॉरी, एवढ्या रातच्याला तुम्हाला फोन केला. ते विचारायचं होतं की तुम्ही असं अचानक का गेला? नेमकं काय झालंय का? हा, ते ऍक्च्युली आय एम रिअली सॉरी. मी असा अचानक निघून गेलो. अनिकाने जरा मूर्खपणा केला आणि मी त्याला बळी पडलो. दॅट्स इट. चुकीचंच होतं ते. मी असं तुम्हाला सोडून जायला नको होतं. आओ तुम्ही कशा पायी सॉरी म्हणताय? आणि तसं नाही, मी थांबलो असतो तर आजोबांना अजून फिरवता आलं असतं. त्यांना मजा आली असती ना अजून. होय, आता ते झालं, पण ठीक आहे, एवढं काही नाही. खरं सर, आजोबा लईच खुश होतं बघा. हो. कमळे. सर ठीक आहे, ठेवतो आता. तुम्ही झोपा हा. आणि सॉरी खरंच. हा, झोप तू पण. गुड नाईट. हा, गुड नाईट. धर धर. योगी तुझा फोन. आणि आता झोप आता ढारडू. घे झोपून. गुड नाईट पंड्या. या. झोप. लाईट घालव. कमळीचा फोन होता ना. बरं ठीक आहे, झोप आता. उशीर झालाय. स्वीट ड्रीम्स. कळतंय मला. हा? तुला आता पण अभ्यास करायचा आहे? काय बाई, पोरगी आहे का कोण? कर बाई कर. कमळे, अगे कमळे. कमळे, काय झालं ग? अगं ऋषी सरांसंग बोलणं झालं की. माकडीमुळेच ऋषी सरासनी जावं लागलं, ते बी कळालं. मग काय झालं तोंड पाडायला?
ते नाही ग, आबांची लय आठवण यायली. आज बी त्यासनी फोन लागला नाही. कधी एकदा आबांचा आवाज ऐकतो असं झालंय बघ निंगे. हाया ना आबांची आठवण आली की नाही लय एकटं वाटतं बघ. निंगे अगं आपण इथं आल्यापासून एकदा बी त्यांच्या संग बोलणं झालं नाही ग. कसं असतील ते दोघं? ठीक असतील ना? आबांचं तर माझ्या बगैर पान बी हलायचं नाही. आणि आईला तर दिवसभरात 1000 वेळा माझ्या नावाचा जप केल्याशिवाय करवायचंच नाही. आता कसं राहत असतील ग दोघं? आठवण तर येते आहे ग. तुझी आठवण काढायला तिथं आबा आणि सरू काकी आहेत. यानं बंड्यात तर एवढं बी नशीबवान नाहीत ग. आमचा आईबा तर आणि काय ग कमळे, तूच म्हणत असतेस ना व आपण इथं आपली स्वप्न पुरी करायला आलो. जेव्हा ती स्वप्न पुरी होतील आणि त्यासनी भेटायला जाऊ, मग त्यासनी किती आनंद होईल, होय की नाही? आणि आता उगाच मनाला लावून घेत बसू नकोस. उद्या करूया की पुण्यांदा कॉल. हाय काय नाही काय चालतंय काय? आता तू कर तुझा अभ्यास, मी झोप काढतो. गुड नाईट कमळे. आई, आबा, तुम्ही कधी भेटणार हो मला? मला लय आठवण यायली तुमची.